नमस्कार. तोडूया नको जोडूया या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थात या कार्यक्रमाची वेळ खरं तर यायला नको हवी होती, पण दुर्दैवानं काही अशा घटना घडत असतात. पण त्या घटना घडत असताना त्या नंतरची आपल्या राज्याची संवेदनशीलता सुद्धा त्यातनं समोर येत असते. आपला महाराष्ट्र हा किती संवेदनशील आहे या संदर्भामध्ये आपण पुरावा वेळोवेळी देत असतो आणि राज्यात घडलेल्या 2 घटनांनी अलीकडच्या याचा पुन्हा एकदा पुरावा दिलाय. पाहूया. अभिनेता सयाजी शिंदे यांनी दुष्काळावर मात करण्याचा वसा घेतला आणि दुष्काळग्रस्त माण तालुक्यात पांढरवारीच्या शिवारात हजारो झाडांची लागवड केली. त्यातली अनेक झाडं तग धरू लागताच एका माथे फिरूला हे पाहवलं नाही आणि त्यानं सयाजींच्या या सामाजिक कामावरच कुऱ्हाड चालवली. जवळपास 100 झाडांची कत्तल करण्यात आली. माथे फिरून कुऱ्हाड चालवणं हे असंवेदनशीलतेचा कळस आहे. तर कत्तल झालेल्या झाडांची अवस्था पाहून हळहळ व्यक्त केली जाते. हा संवेदनशील महाराष्ट्र आहे. सांगायला अतिशय वाईट वाटतंय की काल रात्री पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसोडी, दिवडी या 4 गावामध्ये एका गावात पांढरवाडीमध्ये एका माथे फिरून 100 झाडं तोडली. 100 झाडांचा खून केला, 100 झाडांचा प्राण घेतला. महाराष्ट्रात मान तालुक्यात सगळ्यात कमी पाऊस पडतो, तिथं झाडं लावायची खूप गरज आहे असं वाटलं म्हणून गेल्या वर्षी आम्ही मित्रमंडळी 25,000 झाडं लावली. त्यातली 100 झाडं अचानक एका माथे फिरून तोडली. तर मला वाटतं की लगेच त्या माथे फिरूला पकडावं. मी साताऱ्यातले ते SP संदीप पाटलांशी बोलले, कलेक्टर साहेबांशी बोलले, गावातल्या सगळ्या लोकांनी सहकार्य करावं. झाडं तोडता कामाच नाही. मनुष्य जातीसाठी मला काय बोलावं कळत नाही, पण मला सगळ्यांना एक विनंती आहे, झाडं तोडू नका आणि जो तोडतोय त्याला पकडा आणि ही घटना परत घडता कामा नये. दुसरी घटना आहे सैराट सिनेमाशी संबंधित. सैराट हा फक्त चित्रपट नाही तर तो महाराष्ट्राचं सामाजिक अभिसरण दाखवणारा आरसा आहे. त्यामुळेच लोकांच्या तो पसंतीला उतरला. कारण सैराटमध्ये ज्या फांदीवर आर्ची बसली होती ती फांदी तुटलीये आणि ही फांदी तुटल्याचं कळताच फिल्मवेड्या लोकांनी ती पाहायला गर्दीही केली आहे. सैराट मधला हा वाळलेला लिंब आहे देवीचा माळ गावातला. त्याच्यावर बसून लोक भरपूर फोटो काढायची. ते झाड अक्षरशः इतकी गर्दी असायची ते झाडापाशी. नंबर लागायचे 100 ते 200 आणि झाडामुळं आणि ह्या विहिरीमुळं भरपूर प्रसिद्धी मिळाली आमच्या गावाला. प्रसिद्ध स्पॉट म्हणून हा आर्चीचा आहे. हा बघण्यासाठी इथं आलो, पण जे बघण्यासाठी आलो तेच अखेर दिसलं नाही म्हणून त्याला थोडंसं हे वाटतं की असं झालं नाही पाहिजे. आर्चीची फांदी तुटल्याची बातमी दाखवल्यानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. अशी बातमी दाखवावी का याबद्दलही मतमतांतर आहेत. पण झाडांबद्दल महाराष्ट्राची परंपरा तुकोबांची आहे, जे झाडांनाही सगळ्या सोयऱ्याची उपमा देतात. त्यामुळे माणखटावमध्ये आणखी झाडं लावली गेली पाहिजे आणि आर्ची बसलेल्या झाडालाही हिरवा कोंब फुटेल अशी आशा बाळगूया. साताऱ्याहून तुषार तपासेसह सुनील उमरे, IBN लोकमत, सोलापूर. अर्थात आपल्या सोबत आता सयाजी शिंदे आहेत. थेट त्यांच्याकडे जाऊयात. सयाजी, तुमच्या बोलण्यातलं जे एक प्रकारची विषण्णता होती, दुःख होतं, ते कळतंय. 100 हाताने लावलेली आपली झाडं जी आहेत ती कोणीतरी एक माथेफिरू येतो आणि तोडतो. काय याबाबत म्हणावं लागेल? काय प्रकारची भावना आहे? काही दुखावली गेलेत माणसं केवळ आपण झाडं लावलेत म्हणून, की काय म्हणायचं? त्यांची कारण काय असावीत मला अंदाजच बांधता येत नाही. किंवा मी म्हणतो वैरी असतील तरी पण झाड कधीच कोणाचं वैरी होऊ शकत नाही. झाडानं काय होणार होतं? 500 वर्ष 1000 वर्ष जगणार ते वडाचं झाड आहे. ते झाड त्याला काय ऑक्सिजन देणार होतं? त्याच्या सावलीला त्याची गुरं बसली असती, तो बसला असता, जो कोणी असेल त्याचे नातेवाईक, त्याच्यावर पक्षी बसले असते, फळांच्यामुळे अजून झाडं लागले असते, पक्ष्यांनी खाल्लेल्या फळांमुळे अजून झाडं लागली असती. झाडांना असं कधी कोणाचं काय नुकसान केलंय? त्याच्याबद्दल वैर असण्याचं काय कारण? बाकी कसलाही राग काही असावं, पण मला ह्याचं काय म्हणजे मीच स्वतः ठरवलं की पांढरवाडी, देवडी, कोळेवाडी ही काही माझे नातेवाईक तिथं कोणी नाहीत. माझं काही नाही. मला वाटलं महाराष्ट्रात सगळ्यात कमी पाऊस पडतो तिथं आणि तिथं जर पाण्याची सोय झाली आणि तिथं जर
मुळात झाडं तोडल्यामुळं पाऊस कमी झालाय, तर झाडच वाढवली पाहिजेत. तर ह्याच्या संदर्भात असा विचार करून वर्षभर आपण प्लॅन करून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी, तुम्ही सगळ्यांनी, आपल्या मित्रमंडळींनी एवढं सहकार्य करून असं असं कसं काय कुणाच्या डोक्यात येऊ शकतं, म्हणजे कुठल्या तरी टेररिस्टनं आपल्या बॉम्बेवर हल्ला करावा, तसं त्या झाडांच्या राज्यात पण असा काहीतरी मोठा हल्लाच झाला असेल ना, त्यांचे खूनच झालेत ना. तर मला कळत नाही याच्या संदर्भात, पण एक वाटतंय नक्की की जो कोणी असेल त्याचा शोध लावावा, परत घडू नये म्हणून त्याला समजावून सांगावं, त्याला काय जितकं त्याचं मतपरिवर्तन करता येईल तेवढं करावं, की असं परत घडता कामा नये. त्याला सुद्धा त्याचं महत्व कळलंच पाहिजे, ही खरी त्याच्या मागची भावना आहे. कारण शिक्षा करून किंवा काय करून काय मिळणार समजा, पण मतपरिवर्तन झालं पाहिजे, तो सापडला पाहिजे आणि परत असं घडता कामा नये. एवढं तर नक्की, झाडं परत लावूच, आपण लावायलाच पाहिजेत, सगळ्यांनीच लावायला पाहिजेत. तेवढीच एक गोष्ट जगात खरी वाटते मला. नक्की. सयाजी, असं म्हणतात की झाड लावणारा कधी विचार करत नसतो याची फळं कोण चाखेल, तो विचार करत नसतो याच्यावरती घरटं कुठला पक्षी बांधेल. आणि हे सगळं होत असताना त्या झाडाच्या बाबतीमध्ये ही अशी संवेदना दाखवणं किंवा अशी एक प्रकारचा राग त्याच्यावरती व्यक्त करणं, त्या मुक्या अस्तित्वावरती, काय मानसिकता या बाबतीतली आहे, जी मानसिकता आपल्याला खरं बाजूला सरता येईल? जसं तुम्ही म्हटलात की त्याला शिक्षा करायची काही गरज नाही, कदाचित आपण त्यांना अधिक विनंती करू, तू बाबा किमान 50 झाडं लाव येऊन परत, एवढा तरी पश्चाताप झाला तरी पुरे, असं म्हणता येईल का त्याला? बरोबर. त्यासाठी आणि सगळ्याच गावातल्या लोकांना त्याचा पश्चाताप होईल मला वाटतं, किंवा आपल्या मित्रमंडळींना वाटतंय. मला आता सगळे जे फोन येतात ते सांगतात की आता आपण काय करणार, आपण काय त्याला पकडण्यासाठी मागे लागूया का, झाडं वाढवण्याच्या मागे लागूया, की मतपरिवर्तन करण्याच्या मागे लागूया. कारण यातून काही ही जी विकृती आहे ना, त्याच्या किती मागे लागायचं, अशा बऱ्याच विकृती समाजात आहेत. पण आपण ठरवतो की त्याला सगळं जाऊ द्या, हे जाऊ द्या, ते जाऊ द्या, आपण वाईट गोष्टी नको बघूया आणि आपण एक पॉझिटिव्ह गोष्टी, चांगल्या गोष्टी करूया. तर हे फार दुःखद, म्हणजे फार दुःखद आहे. पण आत्ता खरं म्हणजे आता हे उन्हाळा येतोय इतका की ज्याच्यामध्ये आगी लागण्याची शक्यता असते, ज्याच्यामध्ये पाणी कमी पडत असतं, ते एवढे मोठे प्रश्न आहेत आता झाडांना जगवण्याचे. म्हणजे आता एक कॉलेज बघतोय आम्ही की 100-150 मुलं येतील आणि आपण सगळेजण एकत्र तिथं जाऊ आणि एकाच दिवसात सगळ्या झाडांखालचं गवत काढून टाकू, त्यांना पाणी घालू, तिथं पाण्याची व्यवस्था करू. अजून तिथं ठरल्याप्रमाणे शेततळे ठरल्याप्रमाणे झालंय, पण त्याचा मार्गी लागलेलंच नाही ते. अजून तिथं पाणी साठायचंय आणि तो हे आठवड्यात 15 दिवसात पूर्ण करायचंय आणि त्याच्या पुढे ही अशी घटना घडली. म्हणजे काय मला कळत नाही या गावाला काय सांगावं आणि कसं सांगावं. माझ्या पुढे खरं तर म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही. नाही, नक्की तुमचा प्रयत्न बघितलेला आहे आम्ही प्रत्यक्ष तिकडे येऊन, आणि ज्या पोटतिडकीने ही सगळी झाडं तुम्ही लावताय, एक भावना तुम्ही त्यावेळेला आठवते मला व्यक्त केली होती की तुम्ही तुमच्या आईच्या नावाने देवराई तिथे केली होती. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक देवराई करावी आपापल्या ठिकाणच्या जागांवरती, अशी संकल्पना तुम्ही, एक सुंदर अशी संकल्पना मांडली होती. या संकल्पनेच्या अवतीभोवती तुम्ही अधिक येणाऱ्या काळामध्ये अशी काही उद्यानं उभी करणार आहात, देवराया उभ्या करणार आहात, काय प्रकारे इथून पुढे जावं असं वाटतं? ही घटना तुम्हाला मागे नेणार आहे की पुढे घेऊन जाणार आहे? नाही, आता आम्ही अजून 2-3 गावं यावेळेला शोधलीत, जी गावं स्वतःहून अप्रोच झालीत आणि त्यांना यावर्षी त्यांच्याकडे किमान 4000 झाडांचा जरी प्लॅन आहे की त्यांची सुरुवात पण झाली, त्याचा अभ्यास करणं सुरू झालंय. आमचे मित्रमंडळी जे आहेत, दादासाहेब यादव किंवा महेश गायकवाड किंवा वांगणकर, विजय निंबाळकर यांनी जाऊन सर्वे करायला सुरुवात केली की कुठल्या गावात लावता येतील झाडं, कोण गाव चांगलं आहे आणि ते कोण जपेल चांगलं. कारण झाडं लावणं म्हणजे आपण एक ठरलं होतं ना की जगात 2च गोष्टी आहेत, एक आई आहे जी फार निस्वार्थ आहे, जी आपल्याला जगवते, आणि त्यानंतरचं मोठं आयुष्य आपलं हे फक्त झाडं जगवतात. आणि कारण त्यांच्याकडून ऑक्सिजन मिळतो, आणि जर प्राणवायू नाही मिळाला तर आपण 2-4 मिनिटं पण नाही जगत आणि लगेचच आपला प्राण जातो, आणि हे सगळं फुकट मिळतं आपल्याला, आणि आपण नको त्या गोष्टीसाठी आयुष्यभर स्वतःला अपग्रेड करत राहतो. तर हे सगळ्यांपर्यंत जावं, सेलिब्रिटींपर्यंत जावं, लोकांपर्यंत जावं, सगळ्यांनी बरोबर की एक गाव आपण असं करून दाखवूया, ह्या पद्धतीने जर गेलं तर बराच फरक पडेल.
नक्की. पण आता अशा घटना घडायला लागल्या तर फार एक मध्ये असा जर्क आल्यासारखं झालं, बसल्यासारखं नक्की शॉक बसल्यासारखं झालंय. आणि अर्थात याची उपरती कुठेतरी व्हावी ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्याच्या बरोबरीनं. पण पुन्हा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आजपर्यंत जवळजवळ 25-30 हजार झाडं इथे लावलेली आहेत, अनेक ठिकाणी बाकी ठिकाणी हे प्रयोग झालेत. सह्याद्री देवराई हा जो प्रकल्प, ही संकल्पना तुम्ही मांडलेली आहे, या संकल्पनेला कशा प्रकारे पुढे घेऊन जायचंय येणाऱ्या काळामध्ये असं तुम्हाला वाटतं? म्हणजे माझं मुळात ह्या गावातलं एक पहिलं असं आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की ह्या गावातली जी आपली देशी झाडं आहेत, म्हणजे आता काटेशिवरीचं झाड बघा, ह्या उन्हाळ्यात त्याला फुलं येतील आणि सगळ्या पक्ष्यांना त्यातलं पाणी उपयोगाला येतं. तर आपण एकाच ठिकाणी ती 300 झाडांची बँकच केली दिवडीमध्ये. तर ही जेव्हा 5 वर्षात झाडं मोठी होतील तेव्हा आपल्याला तिकडं सहलीला येतात माणसं, पर्यटनाला बघायला येतात. तसं तिथं येऊन तिथं त्यांनी तिकीट काढून ती झाडं बघावी, त्याची माहिती घ्यावी आणि त्या तिकिटाच्या पैशातनं त्या गावाला फायदा व्हावा, त्या गावाच्या सुधारणा हळूहळू वाढत जाव्यात, अशी त्या पाठिंबाची कल्पना आहे. तर आता ह्या पांढरवाडी, देवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी यांचा जो पट्टा आहे तिथं 2-3 हजार अशी आयुर्वेदिक झाडं लावायची आणि त्याची एक बँक तयार करायची, असा एक विचार होता. पण यावर्षी तो अधिक पुढे जायला, तर रघुनाथ ढोले सारखे मित्र पुण्यातले आमच्या बरोबर आहेत, वांगणकर आहेत, ही सगळी मंडळी खूप अभ्यासू आहेत. तर या वर्षी अजून त्या प्रकारे देवराई अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची बँक, की काही आता कैलासपतीसारखं झाड आहे आणि त्याच्या बियाच नसतील कुठे किंवा त्याची रोपटीज नसतील, तर हे काटीशिवरीचं झाड आपल्या गव्हर्नमेंटच्या शासनाच्या या नर्सरीमध्ये ते नसते झाड, तर याची एक बँक तयार करायची आणि ही उत्तरोत्तर वाढवायची झाडं जी पक्ष्यांना खूप फायदेशीर आहेत, ज्याच्यामुळे खूप झाडं वाढू शकतात. तर अशा प्रकारची कल्पना घेऊन काम चालू आहे. काम तर आपण करणारच. नक्की काम तर आपण करणारच तुम्ही म्हणताय, काम तर आपण करणारच तुम्ही म्हणताय. तुमच्या आमच्यासारखी अनेक माणसं आता गाव सोडून आपलं कुठेतरी शहरात रुजलेली आहेत, स्थिरावलेली आहेत आणि असं सगळं असताना तरी ती ओढ राहते आपल्या त्या छोट्या गावाची, आपल्याला ओढ लागते. आपण छोट्या छोट्या गावांमधून आलेली सगळी मंडळी आहोत. अशा वेळेला तुम्हाला ही ओढ जी आहे गावाची ती काहीतरी बदल घडून आणेल या सगळ्या गावांमध्ये येणाऱ्या काळामध्ये, असं काही कुठे तुम्हाला ती आशा आहे म्हणून तुम्ही या सगळ्या गावांकडे जाताय? ज्या गावात निवडणूक होत नाही, जिथं पक्ष नाही, राजकारण नाही, त्या गावांचा आपण विचार करत आहोत. आणि यावर्षीची काही एक असा प्लॅन करायचा आहे की एका गावाला 10,000 चिंचा किंवा त्याच गावाची तयारी असेल तर अजून 10,000 आवळे किंवा जांभळं याची रोपं चांगली तयार करून द्यायची आणि ती गावाला वाढवायला लावायची. आणि मग उत्तरोत्तर त्या गावातल्या नवीन मुलांना, ज्यांना कोणाला वाटतं की गावचा म्हणून एक व्यवसाय करता आला त्यांना आणि त्या व्यवसायाचं उत्पन्न झालं तर त्या गावाला त्याचा फायदा होईल, अशी एक संकल्पना यावर्षी राबवायची. गेल्या वर्षीच राबवायची होती, तयारी झाली होती, पण ते कसं की मुळात 1,000 झाडापासून सुरुवात केली, मग ती 15 झाली, मग 25 झाली. तर हे सांभाळताच म्हणजे बरेच कष्ट आहे त्याला, बराच त्रास आहे त्याला. तर त्याच्यातून म्हटलं बाहेर पडूया आणि मग पुढे आपण ह्या गोष्टींचा विचार करू. पण पुढल्या वर्षी तरी नक्कीच असा काहीतरी 2-3 गावं तरी आपल्याला अशी करायची की त्याचं 4-5 वर्षानंतर ते एक वेगळा व्यवसाय गावासाठी उभा राहील. एक झाड एका कुटुंबाला जगवू शकतं खरं तर, पण त्या पद्धतीने त्या नक्की सयाजी, तुम्ही हे एक प्रकारे तुमच्या आनंदासाठी जसं करताय तसं कुठेतरी समाजाला खूप मोठा त्याचा फायदा व्हावा ह्यासाठी तुम्ही हे एक प्रकारचं सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे. अशा वेळेला तुम्हाला झाडच का, म्हणजे बदलासाठी तुम्ही झाडच का निवडले? झाडाच्याच अवतीभोवती तुम्ही हे सगळ्या बदलाची प्रक्रिया का आणताय समोर? मला माझ्या आयुष्याच्या जगण्यातनं मला ह्याचं असं वाटलं की हीच गोष्ट खरी आहे. बाकी आणि खरंच मी आनंदासाठी करतो, याची काही चळवळ नाही किंवा हा मोठं सामाजिक कार्य किंवा सामाजिक कार्यकर्ता मला नाही व्हायचं. खरंच केवळ आनंद आणि ज्या गावाला जायचं त्या गावात केलेली आपण पिकनिक, हा आमच्या मित्रमंडळीने आम्ही सगळ्यांनी तो विचार केला की हे कुठं सोडायचं नाही आणि त्याच्यातनं त्या गावाचाच विकास फायदा झाला त्यांना काही हे, तर तो फार वेगळा भाग आहे. पण मला असं वाटतं की माणसं एकत्र घेऊन संस्था उभ्या करून राजकारण आणि ती म्हणजे मनुष्य जातीपेक्षा मला त्या झाड ह्या गोष्टीवर फार विश्वास आणि श्रद्धा आहे की तिथं काही नाही राजकारण, तिथं काही मोठेपणा
छोटेपणा नाहीये. तिथं काही झाड आमच्या दारात लावलं म्हणून तुमच्या घरात सुगंध द्यायला ते काही मागे पुढे बघत नाही आणि त्याला कोणी अडवू शकत नाही. फळ खायला ते काही म्हणत नाही माझ्या मालकालाच माझं फळ द्या. ही झाडा इतकी जगात थोर गोष्ट नाहीये हे मला स्वतःला पटलंय. आणि माझ्या आपल्या पद्धतीने आपण ते जास्तीत जास्त ज्यांना ज्यांना पटतं त्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आनंदानं काम करायचं एवढाच त्यातला भाग आहे. नक्की. पण या बरोबरीने तुम्ही म्हणजे एकीकडे म्हणताय की ज्या गावामध्ये राजकारण नाहीये, ज्या गावामध्ये मतभेद नाहीयेत, अशी गावं मुळात मिळणं हा एक आजच्या काळातला अतिशय दुर्मिळ असा प्रकार म्हणता येईल. पण त्याबरोबरीनं राजकारण हा पण आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. म्हणजे आपण राजकारणापासून आमच्यासारखी माणसं जर पळून गेलो किंवा राजकारणाला आपण वाईट समजायला लागलो तरी सुद्धा लोकशाहीचं नुकसान आहे असं ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला मग ही जी निवड जी आहे की या अशाच प्रकारची राजकारण विरहित गावं असतील, म्हणजे तिथे राजकीय पक्ष नसलेले तुम्हाला अपेक्षित आहेत की राजकारण विरहित असलेली, म्हणजे राजकारण हा चुकीच्या अर्थाने घेतलेला जो शब्द अलीकडच्या काळातला आहे त्या अर्थानीची गावं तिथे नको आहेत असं तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्यात? आणि म्हणजे हे कसं झालं की मी माझ्या गावात सुरुवात केली. माझ्या स्वतःचं गाव जिथं माझा जन्म झाला ते गाव, पण तिथं केवळ 2 प्रकारच्या पार्ट्या आहेत. त्यामुळे हे चांगलं काम असूनही त्या पार्टीचा त्याला विरोध आहे. तर जिथं आता पांढरवाडी काय चारी गावात राजकारण नाही अशातला भाग नाही, वेगवेगळे पक्ष आहेत पण ते काम करताना एकत्र असतात. हा तिथला भाग आहे चांगला, मला आवडला तो. पण जर एकमुखी असेल तर अजूनच फायदा होईल की निवडणूक नाहीच. हा आमच्यातला चांगला माणूस आहे. वेळेकामठी गावातलं कामठीत तसंच आहे की तिथं बाबा निवडणूक नाही होत, ती एका माणसाला सरळ हा चांगला माणूस आहे याच्या थ्रू आपण चांगलं काम करूया. पण आमच्या गावात स्वतः की बऱ्याच विकास योजना आणल्या होत्या पण त्या केवळ काही माणसांचं म्हणणं आहे की हे बरोबर नाही आणि ह्यांनी काय केलं की ह्या माणसांचं म्हणणं असतं हे बरोबर नाही. ह्यातनं काय होतं आपलं प्रगतीच थांबते किंवा आपला आनंद जातो त्यातला. तर काही झालं तर आयुष्यातला आपला आनंद कोणी हिरावून घेता कामा नये. तो कुठल्याही पद्धतीनं असेल, राजकारण असो, मोठेपणा कमीपणा, काही गोष्टी असेल, आपला आनंद कोणी हिरावून घेऊ नये म्हणून त्याच्यापासून जरा बाजूला व्हायचा प्रयत्न. बाकी मला दोष द्यायचा नाही. सगळ्याच पोलिसांमध्ये पण चांगले पोलीस, वाईट पोलीस, राजकारणामध्ये पण चांगले राजकारणी, वाईट राजकारणी, कुठल्याही क्षेत्रात घ्या चांगलं आणि वाईट हे ABCD 10% चांगलं, 20% चांगलं, 30-40 टक्केवारीमध्ये सगळीकडेच माणसं चांगली आणि वाईट आहेत. नक्की. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की एकीकडे हे सह्याद्री देवराईचं काम आपण सुरू केलेलं आहे. आपण सुद्धा IBN लोकमतवरनं अनेकांना आतापर्यंत आवाहन केलेलं आहे की या सह्याद्री देवराई सारख्या अतिशय उत्कृष्ट प्रकल्पामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आपापल्या आईच्या नावे कुठेतरी एक झाडोरा तयार करा, एक प्रकारे मायरानावरती चांगल्या प्रकारे झाडं लावा. हा सगळा तुमचा जो संदेश आहे तो आपण सातत्यानं आतापर्यंत पोहोचवत आलेलो आहे. पण बरोबरीनं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जो तुम्ही संबंध मांडला की जिथे कुठेतरी मतभेद आहेत तिथे प्रगती होताना दिसत नाही. अशा वेळेला राज्यात आज महाराष्ट्रात सुद्धा अनेक अंशांनी वेगवेगळ्या मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात, पण त्याबरोबरीनं द्वेषमूलक भावना जी आहे ती अतिशय झपाट्यानं वाढते. आणि अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की छत्रपती शिवाजी महाराज असतील, विविध अस्मिता असतील, इतर या अस्मितांच्या नावाने हा जो राजकीय एक प्रकारचा वापर तरुणांची माती भडकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातोय तो थांबला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ते चेतवणारे लोक आहेत, जे मोठे लोक आहेत त्यांनी थांबवलं पाहिजे. हे नवीन तरुण मुलांचं काय होतं की ते एका भावनेच्या भरात असतात, त्याला ते फसवले जातात. त्यांना कळायला 20 वर्ष लागतात आणि नंतर कळतं की आता नाहीतरी फसलंच आहे तर चला इकडे जाऊया. तर हा ज्या बेसिक मोठी माणसं आहेत जे समजतात राजकारणातली म्हणा की त्यांनी हे खरं तर विचार केलेला नाहीच आहे आतापर्यंत. म्हणजे त्याच्यात जर खोलात जायला लागलो तर आपल्याला वाटतं की इकडे न फिरकलेलं बरं. तर हे थांबायला पाहिजे, हे सगळं चांगलं व्हायला पाहिजे, ह्या वगैरे तर गोष्टी खूप आहेतच. पण काय म्हणतात त्याला की कम्पॅरेटिव्हली फार टक्केवारी ती वाईट आहे आणि फार चांगली टक्केवारी कमी असावी असं मला वाटतंय. आणि हे जे कोण लोक आहेत ज्या पद्धतीने तरुणांना भडकवतात आणि वेगळ्या मार्गाला घेऊन जातात आणि मॉरल ऑफ द स्टोरी पैसा आणि सत्ता आणि मत्ता याच्या पाठीमाग सगळे जे आहेत ते अतिशय
म्हणजे मी कदाचित त्याचं लायक नाही ह्या गोष्टींबद्दल रिॲक्ट करायला, असं म्हणेन की माझा त्यातला अभ्यास नाही किंवा मी तो अभ्यास करू इच्छित नाही. त्यामुळं मला माझं आपलं एक छान आयुष्य आनंदाने जगावं आणि आनंदाने जगताना मला ह्या गोष्टी कराव्याशा वाटतात. आणि जर आपल्याला काही चांगलं करावंसं वाटत असेल तर त्यासाठी राजकारणात जायची काही गरज नाही, किंवा जिथं फार मतमतांतर येतात तिथं पण जाण्याची काही गरज नाही. ज्याने त्याने आपल्या पद्धतीने जगावं, आनंदाने जगावं, आनंद घेत जगावं, आनंद देत जगावं, बस एवढं लाईफ असलं तर नक्की. आनंद घेत जगावं, आनंद देत जगावं, झाडासारखं जगायला काही हरकत नाहीये. तुम्ही उद्विग्न होऊ नका, तुम्ही निराश होऊ नका. अर्थात तुमच्या प्रेरणेमुळेच आम्ही या झाडांच्या विषयामध्ये आतापर्यंत सगळ्यांना आवाहन केलंय. आपण स्वतः सुद्धा तिकडे जाऊन झाडं लावूया आणि सयाजींचा जो संकल्प आहे त्या सयाजीच्या संकल्पाबरोबर तो संकल्प आपला सुद्धा सगळ्यांचा मानूया. तोडूया नको, सोडूया. तुर्तास इथेच थांबतो. नमस्कार.